राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा. श्रीरामपूर हादरलं. हॉटेलमधील किरकोळ वादाचं भीषण रूप. तरुण हॉटेल व्यावसायिकाचा खून. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात भर दिवसा घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरून गेलंय. नेवासा रोडवरील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये जेवणाच्या कारणावरून झालेल्या वादातून हॉटेल व्यावसायिक आकाश शेखर दुबैया यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. श्रीरामपूर शहरातील नेवासा रोडवरील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये शनिवारी दुपारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार हॉटेलमध्ये जेवणाच्या कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणातच हिंसक बनला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यानंतर धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या हल्ल्यात हॉटेल चालक व मालक आकाश शेखर दुबैया वय वर्ष अंदाजे 35 यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात कुणाल कैलास दुबैया हेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींना तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी आकाश दुबैया यांना मृत घोषित केले. ही बातमी समजताच रुग्णालय परिसरात नातेवाईक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली. प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोर हे काही दिवसांपासून त्याच हॉटेलमध्ये लॉजिंगला राहत होते. जेवणाच्या कारणावरून झालेल्या वादातून त्यांनी हॉटेल मालकाच्या दोन्ही मुलांना मारहाण केल्याचा आरोप होत आहे. वादाचे नेमके कारण काय होते याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी साखर कामगार रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच घटनास्थळाची पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या. पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान आरोपी हे श्रीरामपूर शहरातीलच असून ते एका स्थानिक टोळीशी संबंधित असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. या संपूर्ण घटनेचा तपास हॉटेलमधील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुरू असून अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तपास करत आहेत. हत्येमागील नेमकं कारण आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेतला जातोय. भरदिवसा गजबजलेल्या परिसरात घडलेल्या या हत्येमुळे श्रीरामपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात असून व्यापारी वर्गात मोठी दहशत निर्माण झाली आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.